पावसाळा सुरू झाला की गॅस, ऍसिडिटी, पोट फुगणे, जुलाब होणे हे त्रास अचानक वाढायला सुरुवात होते. अनेक लोक अशी चूक करतात या काळामध्ये की ज्यामुळे त्यांचे हे पोटाचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्यामध्ये या प्रकारचे त्रास का होतात, आयुर्वेद आणि मॉडर्न्सनुसार याची काय कारणं आहेत आणि हे त्रास कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत. लक्ष दिलंय की कालपर्यंत सर्व गोष्टी ठीक होत्या. पावसाळा सुरू झाला आणि अचानकपणे गॅस, ऍसिडिटी, पोट फुगणे, जुलाब, अपचन या पद्धतीचे त्रास सुरू झाले. तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय की पावसाळ्यामध्येच अचानक हे त्रास का वाढतात? याचंच उत्तर आपण जाणून घेणार आहोत. बहुतेक लोकांना वाटतं की मी बाहेरचे पदार्थ खाल्ले म्हणून मला त्रास होतो, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे लोक बाहेरचे पदार्थ खात नाही त्या लोकांना देखील या ऋतूमध्ये हे त्रास होण्याची शक्यता असते. मग यामागचं खरं कारण काय? मॉडर्न सायन्स सांगतो की या वातावरणामध्येच म्हणजेच पावसाळ्यामध्ये वातावरणात जी थंडपणा वाढतो, ह्युमिडिटी वाढते, त्यामुळे अन्नावर मोठ्या प्रमाणावर बॅक्टेरिया, फंगस व व्हायरस यांची ग्रोथ होते. त्यामुळे काय होतं की या प्रकारचे पदार्थ जर तुमच्या खाण्यामध्ये आले, हे दूषित पाणी जर पिण्यामध्ये आलं तर तुम्हाला स्टमक इन्फेक्शन होऊन हे त्रास वाढण्याची शक्यता असते. पण हे याचं पूर्ण उत्तर नाही. असे काही व्यक्ती आहे की जे बाहेरचा कुठलाही पदार्थ खात नाही, घरचे चांगले पदार्थ खातात, तरी देखील या व्यक्तींना या ऋतूमध्ये त्रास होतो. मग यामागचं कारण काय? या ठिकाणी आपल्याला आयुर्वेदाची मदत होते. मित्रांनो, आयुर्वेद सांगतो पावसाळा म्हणजेच वर्षा ऋतू. या ऋतूमध्ये तीनही दोषांचा प्रकोप होतो. वात, पित्त, कफ याचा परिणाम स्वरूप आपली जी जठराग्नी आहे, पचन करण्याची शक्ती आहे ती कमी होते, तुमची डायजेस्टिव्ह पॉवर कमी होते. यामुळे काय होईल? चांगला आहार जरी तुम्ही घेतला तरी त्याचं शरीरात व्यवस्थित पचन होणार नाही. त्यापासून आम तयार होईल, वात वाढेल, पित्त वाढेल, अपचन होईल, पोट फुगेल, गॅसेस तयार होतील. म्हणजेच काय तर मॉडर्न सायन्सनुसार या ऋतूमध्ये बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस मोठ्या प्रमाणावर ग्रोथ करतात आणि आयुर्वेदानुसार आपली पचनशक्ती कमी होते. याचा दोघांचा परिणाम स्वरूप या ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणावर पोटाचे आजार निर्माण होत असतात. येथेच लोक सर्वात मोठी चुकी करतात. तुमची पचनशक्ती कमजोर झालेली असते आणि जसाही पावसाळा सुरू झाला की या ऋतूमध्ये गरम भजी, वडापाव, तळलेले पदार्थ, बेकरी प्रोडक्ट्स, मोठ्या प्रमाणावर चहा घेणं, यामुळे काय होतं? अगोदरच कमजोर झालेला तुमचा जो जठराग्नी आहे तो अजून जास्त कमजोर होतो व अपचनाची प्रक्रिया शरीरामध्ये जास्त प्रमाणात वाढते. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, हे त्रास तुम्हाला वारंवार होत असेल, प्रत्येक पावसाळ्याच्या सीझन मध्ये होत असेल, तेच पुढे चालून ऍसिडिटी, गॅसेस, कॉन्स्टिपेशन किंवा IBS सारख्या गंभीर आजारामध्ये देखील रूपांतरित होऊ शकतात. यापासून बचाव करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर जसाही पावसाळा सुरू होईल त्यावेळेस तुम्ही हलका व ताजा आहार घेतला पाहिजे. पिण्यासाठी कोमट पाणी वापरलं पाहिजे. या कोमट पाण्यामध्ये सुंठ टाकून तुम्ही सुंठ सिद्ध करून तयार केलेलं पाणी वापरू शकतात. त्याचप्रमाणे आहार घेताना आपली जठराग्नी म्हणजेच आपली पचनशक्ती कशी आहे हे बघूनच आपण आहार घेतला पाहिजे. आहाराचा ओव्हरलोड तुम्ही या ऋतूमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये केला नाही पाहिजे. जर तो तुम्ही कराल तर त्यामुळे तुमचं अग्निबांधे अजून वाढून हे प्रॉब्लेम्स वाढण्याची शक्यता आहे. फक्त एवढ्या 3 साध्या ट्रिक्स जर तुम्ही केल्या तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अपचन, अजीर्ण, गॅसेस, ऍसिडिटी, ब्लोटिंग असा त्रास होणार नाही व तुम्हाला या वर्षा ऋतूचा मनपूर्वक आनंद घेता येईल.